रुपाली चाकणकर आज देखील अशोक खरातची गुरु आज्ञा पाळत आहेत आणि खरातला वाचवण्यासाठी त्या आपलं राजकीय वजन खर्च करत आहेत. ज्या वेळेला अशोक खरातला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न म्हणजे या ठकाला महाटक भेटले तिघेजण, त्या तिघांपासून माझी सुटका कर, तुझ्या महिला आयोग अध्यक्षपदाचा वापर कर आणि माझी सुटका कर, या तिघांना धडा शिकव, असा आदेश खरातने चाकणकरांना दिला होता. आणि त्याप्रमाणे चाकणकर कशा वावरल्या, कशा वागल्या, काय काय उद्योग केले, कुणाकुणाला फोन केले, पोलिसांनाच कसा दम दिला, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. काल SITने 5.5 तास की 6 तास जी काही चौकशी केली आणि तासाभराचा जबाब जो नोंदवला चाकणकरांचा, त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल आणि काय बातम्या येत आहेत हे सगळं बाजूला ठेवा. मूळ मुद्दा असा आहे की अशोक खरातने ज्या तिघांविरुद्ध खंडणी मागत आहेत, ब्लॅकमेलिंग करत आहेत म्हणून जे गुन्हे दाखल केले होते, त्या लोकांपासून मला वाचव हे जे चाकणकरांनी म्हटलं होतं ते काय आपण ऐकणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, गेले 2.5-3 महिने महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आहे. त्याच्यामध्ये साध्या हवालदारापासून तर अगदी केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत ज्यांना वश करू शकलेला आहे तो अशोक खरात. आणि या खरातने ज्या 58 जे व्हिडिओ प्रसारित झाले त्यामध्ये आलेल्या ज्या महिला आहेत 13 ते 14 यांचा लैंगिक छळ केला, त्यांना वश केलं, अघोरी पूजा केली वगैरे वगैरे वगैरे. मग या खरातकडे जी माया गोळा होत होती, त्याची काळी जादू आणि त्याला जमणारी कोट्यवधीची माया, पुन्हा राजकीय संबंध ते वेगळेच. मग हा कुणाच्या जीवावर करतोय, तर तो माझ्या जीवावर करतोय, कारण मी त्याच्या त्या ओकस प्रॉपर्टीमधल्या दरवाजा बाहेरचा रखवालदार आहे आणि मीच ठरवतोय कुणाला आत सोडायचंय, एकट्याला कधी सोडायचंय, एकटीला कधी सोडायचंय, नेमकं कुणाला सोडायचं हे मी ठरवतोय. मी सगळे कष्ट घेतोय. माझ्या कुंपणाच्या आधारावर हा आतमध्ये दार बंद करून ती ब्लॅक फिल्म त्या त्या काचांना लावून हा आतमध्ये उद्योग करतोय. आणि मग याच्यामध्ये आपला वाटा पाहिजे की नाही असं मनात आलं. ते कुणाच्या? ते आलं नीरज जाधवच्या. मग नीरज जाधवनी काय केलं, त्याचे जे मित्र आहेत त्यांना त्या खराच्या उद्योगाबद्दल सांगितलं. मग त्याच्यामध्ये नाव आलं राजेंद्र जासूद, दिनेश परब आणि नीरज जाधव. अर्थात हे त्रिकूट. या त्रिकुटाने काय केलं, खरातला सांगितलं की तुझे हे जे उद्योग चाललेले आहे आणि तू जे करतोय ते आम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळं आमची रक्कम ठेव. मग आता खरातला असं वाटलं, खरातचा भ्रम झाला की आपल्या मागं एवढी राजकीय शक्ती आहे, आपल्याला रुपाली चाकणकर यांच्यासारखी प्रामाणिक शिष्य आहे, आपण त्यांना सांगू की मला हे तिघेजण ब्लॅकमेल करत आहेत. पण त्यांना हे काही आपण सांगणार नाही की मी काय उद्योग करतोय. हे लक्षात घ्या. हा मांत्रिक बाबा जो आहे अतिशय भामटा धोरणी. मग त्यांनी काय केलं, त्यांनी चाकणकरांना सांगितलं की आता 18 फेब्रुवारी 2026ला नीरज जाधवच्या विरुद्ध ज्या पीडित महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे, ती पीडित महिला, तिचं म्हणणं आधी तू ऐकून घे. मग त्या पीडित महिलेचं म्हणणं रुपाली चाकणकरांनी ऐकून घेतलं. मग त्या पीडित महिलेने काय सांगितलं की नीरज जाधव मला ब्लॅकमेल करतोय, मॉर्फ केलेले ते सगळे, त्याच्यामध्ये छायाचित्र, ते चलचित्र तो वापरतोय आणि मला ब्लॅकमेल करतोय. पण
पोलीस काही माझं ऐकून घेत नाही अशी तक्रार कुणाकडे आली? चाकणकरांकडे आली. कुणी केली? त्या पीडित महिलेने केली, जिने 18 फेब्रुवारी 2026 रोजी, मी 25 म्हटलं, 2026 मध्ये तक्रार दाखल केली होती. मग आता महिला आयोगाच्या अध्यक्षांना एकदम कर्तव्याचं भान आलं. ते कुणामुळं आलं? खरातमुळं आलं. आणि मग त्यांनी काय केलं? पोलिसांना डायरेक्ट कॉल केला. त्यांना सांगितलं की तुम्ही हे महिलेची का तक्रार घेत नाही? ते नीरज जाधव तो काय, तो कोण आहे? म्हणजे तो खरातला ब्लॅकमेल करतोय, तो खरातचा कसा सेवक आहे हे नाही सांगितलं पोलिसांना. त्या पीडित महिलेची तक्रार तुम्ही दाखल करून घ्या, त्या नीरज जाधवला बेड्या ठोका असं सांगितलं. पोलिसांना प्रश्न पडला की आता तर आपण कारवाई करत असताना या मॅडम आपल्याला का दम देत आहेत? बरं, त्यांनी भ्रमणध्वनीवर नुसता दम नाही दिला, त्यांनी पत्र पाठवले. 5 मार्च 2026 आणि 9 मार्च 2026ला महिला आयोगाच्या वतीने पोलिसांना नोटीस पाठवले. लक्षात घ्या. मग हे जे प्रकरण आहे जरा याचा वेगळा सुगावा, याचा म्हणजे पोलिसांना लगेच तात्काळ वास येतो. काय काय चाललं, काय शिस्त आहे नेमकं. मग राधाकृष्ण विखे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळचे वगैरे त्यांच्या कानावर पोलिसांनी टाकलं. स्वतः विखेंनी सांगितलं की मला हे माहिती होतं म्हणून. मग नंतर गृहमंत्र्यांकडे ते गेलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मग ते व्हाया कुणामार्फत गेलं तर ते पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते पाटील यांच्या माध्यमातून ते गेलं. मग त्यांनी सांगितलं की साहेब हे असं असं आहे, काय करायचं? मग त्यांनी नीरज जाधवला ज्या वेळेला ताब्यात घेतलं तर नीरज जाधवने झोप उडवली गृह खात्याची. त्याच्यामध्ये फडणवीस यांना देखील धक्का बसला, दाते डीजी त्यांना देखील धक्का बसला. ते 58 व्हिडिओ, हे जे 58 आकडा जो आहे तो महत्त्वाचा आहे. हे सगळे स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा काय त्या ओकस प्रॉपर्टीमध्ये नीरज जाधवने लावला होता आणि खराचा एकदाच कार्यक्रम करून टाकायचा म्हणून त्यांनी ते 58 व्हिडिओ गोळा केलेले. आणि मग त्यांनी ते दिले राजेंद्र जासूदला परबला. मग त्यांनी जी खरातकडं मागणी केली ती वेगळीच 5 कोटी रुपये. खरातला असं वाटलं की यांच्याकडे काही पुरावे नाही आहेत, हे उगा आपल्याला भापका ढोसा मारतात आहे, मग आपण काय करू, यांनाच अडकू आणि चाकणकारांच्या मार्फत यांना शिक्षा कशी होईल असं पोलिसांवर दबाव आणू. विषय संपला. तिथं अडकले महाशय खरात. हे खरंच ते व्हिडिओ होते आणि ते प्रसारित व्हायला लागले. ते जसे प्रसारित व्हायला लागले सगळ्यांच्या झोपा उडाल्या. मग खरात समोर प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय? मग नीरज जाधव हा पोलिसांसाठी हुकमी पत्ता, खबऱ्या की खरातचे सगळे ते व्हिडिओ त्यांनी जप्त केले. मग त्याच्यावरून ती कारवाई केली. त्या तृप्तबाला बंगल्यामध्ये जाऊन त्याला नाट्य पद्धतीने अटक केली. ते सगळं आपल्याला माहिती. मग नीरज जाधवची एन केन प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोलिसांना जर एवढी मदत झालेली 58 व्हिडिओमुळे, ज्यामुळे अशोक खरातला शिक्षा होऊ शकते जास्तीत जास्त. मग नीरज जाधवचं काय करायचं? मग नीरज जाधव आणि अशोक खरातला समोरासमोर बसवलं. कुणी बसवलं? तेजस्वी सातपुते कोण? SITच्या प्रमुख. त्यांची SITचे प्रमुख म्हणून कधी नेमणूक केली ही जाहीर केलं नंतर, पण त्याच्या आधीच नेमणूक केली होती. 10 दिवसानंतर जाहीर केलं. मग त्या दरम्यान त्या सातपुतेंनी काय केलं आणि बाकीचे सूर्यवंशी वगैरे सगळ्या अधिकाऱ्यांनी या नीरज जाधवला आणि खरातला समोरासमोर बसवलं. ते दोघं एकमेकांवर तुटून पडले. मग त्यांच्या लक्षात आलं हे खरं आहे, खरातने जे उद्योग केले हे यांनी पकडलेले आहेत असे, आणि त्याचा पुरावा आहे. मग एक गुन्हे दाखल झाले. मग पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी, हे सगळं चक्र झालं. ते अजूनही ते चालूच आहे. हा भाग वेगळा. याच्यामध्ये मग नीरज जाधवने एक तक्रार दाखल केली नाशिकला की माझी पत्नी गर्भवती असताना अशोक खरातने तिच्यावर अत्याचार केला. इतर महिलांना जसं वश केलं
आणि मी कृष्ण तू माझी राधा वगैरे काय काय ते बोलून ते केलं, असं केलेलं आहे. आता ते नीरज जाधवच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो पहिला, तो ब्लॅकमेलिंगचा शिर्डीला दाखल होतो. ती पीडित महिला कोण हा एक प्रश्न आहे. आता ती कोण आहे त्याचं काही नाव आपल्याला घ्यायचं नाही, त्या कोण आहेत आणि त्यांचा काही संबंध नाही, पण त्यांना वापरून घेतलं असावं असं याच्यामुळं दिसतंय. आणि त्या चाकणकरांना माहिती आहेत नीट, हेही विशेष आहे. मग आता नीरज जाधव यांनी टेक्निकली आपण देखील त्याला अडकवायचं आहे खरातला, म्हणून तो गुन्हा दाखल केला. तो त्यांनी मार्चमध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्या दरम्यान 17 मार्चला ते होऊन गेलेलं आहे बघा. मग 5-6 दिवसानंतर तो गुन्हा दाखल केलेला आहे नीरज जाधवने आपल्या पत्नीवर अन्याय झाल्याचा. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे 18 फेब्रुवारी ते हे. आता फेब्रुवारीच्या आधी 29 डिसेंबर 2025ला लक्षात घ्या तारीख, राजेंद्र जासूद आणि परबच्या विरुद्ध 5 कोटी रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद अशोक खरातने जी दिली होती सिन्नर तालुक्यामध्ये ग्रामीण पोलिसांना, ती लक्षात घ्या. म्हणजे अनेक महिने हे चालू होतं. आणि आपलं कोण बालबाका करू शकतंय, आपलं कोण काय वाकडं करणार, अशोक खरात त्या भ्रमामध्ये, आणि मग चाकणकर त्यांच्या दिमतीला, हे असं ते सगळं चाललं होतं. मग आता असं आहे की आता 5.5-6 तास काल SIT समोर एकदाच्या त्या आल्याच. बरं, त्यांनी येताना पुण्यावरून नाशिकला येताना 3-4 वेळेला म्हणे कार बदलल्या. भीती कोणाची त्यांना? हे जे आहेत जासूद आहे, दिनेश परब आहे आणि नीरज जाधव आहे. म्हणजे खरातचे जे शत्रू आहेत ते चाकणकरांचे शत्रू आहेत, हे लक्षात घ्या. मग जसं नीरज जाधवने पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून एक गुन्हा दाखल केला खरातच्या विरुद्ध, तसंच आता तो खरा खोटा हा भाग त्यांनाच माहिती, आणि तो 100% खरा असणार, कारण खरा त्या लायकीचाच आहे, तो असे उद्योग करू शकतो. आता राजेंद्र जासूद या उद्योजक माणसाने खरातच्या विरुद्ध एक तक्रार केलेली आहे की यांनी मला, तुला साप दाखवतो, अमुक करतो, तुझं मरण होईल, काय 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 बराच मोठा तपशील येतो. माझी कोट्यवधी रुपयाला मला कसं चंदन लावलं, मला अमेरिका 14 देशामध्ये कसं फिरवलं, मला कसं खर्च करायला लावला वगैरे वगैरे, काय ती भली मोठी तक्रार दाखल केलेली आहे. तशीच तक्रार दिनेश परबनी मुंबईच्या पोलीस ठाण्यामध्ये केलेली खरातच्या विरुद्ध, हे लक्षात घ्या. आणि मग हे जे आहे, म्हणजे खरात हा महाहरामखोर लिंगपिसाट, म्हणजे भोंदू, त्याला ब्लॅकमेल करू पाहणार हे 3 जण. पण या 3घांमुळं एक झालं की ते महाराष्ट्रासमोर आलं की खरात किती नालायक आहे. म्हणजे आणि मग याच्यामध्ये चाकणकर या खरातच्या शिष्या, कारण त्या असं म्हणतात की मी वारकरी पंथामधली आहे, संप्रदायामधली, आणि मी आध्यात्मिक गुरु अशोक खरातला मानलेलं होतं. बरं, त्यांनी काय उद्योग केले ते काही मला माहिती नाही वगैरे, असं काहीही नाही. चाकणकरांना नीरज जाधवने जे काही 58 व्हिडिओ वगैरे ते सगळे त्यांना माहीत होतं चाकणकरांना, हे लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. नंतर चाकणकरांनी दुसरा एक जो उद्योग केला, दत्तात्रय खेमनार श्रीरामपूरचे पत्रकार, खबरदार पुढारीचे संपादक, त्यांना नोटीस पाठवणं, मग त्यांनी ते सगळं बोलून दाखवणं, असे अनेक प्रकरण आले. हे रुपाली चाकणकर यांना खरातने जे काही काळे कारनामे केले त्याची पूर्ण माहिती असताना देखील ते गुरुला काही त्यांनी सोडलं नाही, आणि त्याच्यामुळं आता ते अडकलेले आहे. बरं, आता त्यांची सुटका करायची की नाही हे कोण ठरवणार आहे? गृह खातं ठरवणार आहे. मग ते राजकीय व्यक्ती आहेत काय, ते त्यांच्या मनावर ते सगळं. त्याच्यामुळं असं म्हणतात की त्यांना कडक कारवाई केली जाणार आहे, त्याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह. आणि मग ते SITने विचारलं, त्या सातपुते मॅडमने, ते सूर्यवंशी दुसरे DGP अधिकारी, त्या सगळ्यांनी, कारण 20-22 जण आहेत ते, त्यांनी विचारलं, मॅडम ते जे खरात जे पूजा करायचा ती कोणती पूजा होती?
त्या महिलांवर काय करायचं ते तुम्हाला माहिती नव्हतं का? ते हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत काल. त्याचं काय उत्तर दिलेलं आहे? बरं, त्या चाकणकर बाई एवढ्या अशा त्या सरावलेल्या आहेत प्रसारमाध्यमात. त्या बाहेर आले की म्हटल्या, तुम्हाला ते जे काही मी उत्तरं दिलेलं आहे ना, तो अहवाल आल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल, मला काही जास्त बोलायचं नाही. 48 सेकंदाचा बाईट दिला चौकशी झाल्यानंतर. त्याच्या आधी मात्र भरपूर त्या बोललेल्या आहेत. तर हे असं सगळं आहे. तर ह्यामध्ये म्हणजे कितीही तुम्ही म्हणजे तुम्ही जो विचार केलेला आहे आणि तो दुर्विचार केलेला आहे, त्या दुर्विचाराचा फटका हा तुम्हाला बसतो आणि अगदी याच जन्मामध्ये सगळं म्हणजे तुमचं कार्ड भरलं एकदा की ते करावं लागतं. आपण या चॅनलवर अनेक गोष्टी बिनधास्तपणे बोलणार आहोत आणि त्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलणार आहे. आपल्याला ना याची बाजू घ्यायची ना तिची बाजू, कोणाची बाजू घ्यायची नाही. परंतु जे चाललेलं आहे ते गलिच्छ आहे, किळस आणणारं आहे. त्यामुळं आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा आणि चाकणकरांनी कशा प्रकारे राजकारण्यांना खराच्या पायाशी आणून टाकलेलं आहे याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. खूप खूप धन्यवाद.